श्री श्री स्वामी समर्थ महाराजाच्या पवित्र चरणी माझा कोटी कोटी प्रणाम। श्री स्वामी समर्थ महाराज जय जय रघुवीर समर्थ। स्वामी भक्तांनी वर दिलेल्या दोन फुलापैकी एका फुलाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे ते जाणून घ्या। माझ्या स्वामीच्या लेकरांनो, आज हा संदेश तुमच्यापर्यंत पोचला आहे यामागे काहीतरी कारण नक्कीच आहे। कदाचित तुम्ही बाहेरून शांत दिसत असाल पण आतून खूप थकलेले असाल। कदाचित चेहऱ्यावर हसू असेल पण मनामध्ये अनेक प्रकारचा गोंधळ असेल। कोणाला सांगावे हे कळत नसेल, कोण समजून घेईल याची खात्री, आणि म्हणून तुम्ही सगळे मनात घेऊन जगत असाल। दिवसभर जबाबदाऱ्या सांभाळताना तुम्ही स्वतःला मजबूत दाखवत असाल, पण रात्री एकटे झाल्यावर मन विचारत असेल, आता माझं काय होणार लेकरा। आज फक्त एवढंच आहे, तुझ्या या थकलेल्या मनाला थोडा वेळ माझ्या स्वामीच्या चरणावर ठेव। आज तुला सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळाली नाही तरी चालतील, पण आज मला एवढी खात्री देऊन ठेव की तू एकटा नाहीस। किती दिवस झाले ना तू स्वतःला सावरत आहेस। एक दुःख संपत नाही, तोच दुसरं दुःख समोर उभा राहतो। एक चिंता कमी होत नाही, तेच दुसरी चिंता डोक्यावर येते। कोणासाठी कमवायचं पैसा, कोणासाठी घर सांभाळायचं, कोणासाठी निर्णय घ्यायचं, कोणाच्या अपेक्षा पूर्ण करायच्या। आणि या सगळ्यात एक दिवस तुला जाणवतं की मी स्वतःसाठी जगलोच कुठे। लेकरा, तुझ्या मनातील थकण्याचा अधिकार आहे। प्रत्येक वेळी मजबूत होण्याची गरज नाही। कधी कधी डोळे भरून येऊ दे, मनाला रडू दे, पण त्या अश्रूमध्ये स्वतःला हरवू नकोस, कारण अश्रू कमजोरीचे चिन्ह नाहीत। अनेकदा ते मनावर साचलेलं हलकं करण्याचा मार्ग असतात, आणि जेव्हा मन हलकं होतं तेव्हा त्यात पुन्हा आशेचं एक छोटासा दिवा पेटतो। तुला माहीत आहे का, कधी कधी स्वामी आपल्या लेकराला लगेच उत्तर देत नाही, कारण उत्तर देण्यापेक्षा आधी त्या लेकराला मजबूत करणे आवश्यक असतं। तुझ्या परिस्थितीतून जात आहेस ती तुला तोडण्यासाठी नाही, कदाचित तुला घडवण्यासाठी आली असेल। आज तुला काहीच समजत नसेल, आज तुला वाटत असेल की माझी प्रार्थना कुठे पोचत नाही, माझं रडणं कोण ऐकत नाही, माझ्या आयुष्यात एवढी परीक्षा का। पण लेकरा, शांततेचा अर्थ अनुपस्थिती नसतो। कधी कधी सर्वात मोठं काम शांततेत घडत असतं। तू बाहेरून काहीच बदलताना पाहत नसतोस, पण तुझ्यासाठी परिस्थितीची दिशा बदलण्याची तयारी सुरू असू शकते। म्हणून आज लगेच परिणाम दिसला नाही म्हणून श्रद्धा सोडू नकोस। कदाचित तुला अनेकदा वाटत असेल, स्वामी माझ्याकडे कधी येतील, पण लेकरा, स्वामी फक्त मंदिरात भेटतात असं समजू नको। कधी ते एखाद्या माणसाच्या रूपाने मदत घेऊन येतात, कधी एखाद्या योग्य विचाराच्या रूपाने येतात, कधी एखाद्या बंद झालेल्या मार्गातून तुला वाचवतात, कधी एखादा अपेक्षित संधीच्या रूपाने येतात, आणि कधी कधी फक्त तुझ्या मनात अचानक झालेल्या धैर्याच्या रूपानेही येतात। म्हणून स्वामी येण्याची वाट पाहताना डोळे फक्त दाराकडे ठेवू नकोस, मन मोकळे ठेव। कदाचित ज्याची वाट पाहत आहेस त्याचा संकेत आधीच तुझ्या आयुष्यात आला असेल, आणि एक दिवस असा येईल लेकरा की तुला मागे वळून पाहताना स्वतःचं आश्चर्य वाटेल, मी एवढ्या मोठ्या संकटातून कसा बाहेर आलो। त्या दिवशी तुला जाणवेल की काही रात्री तू एकटाच रडला होतास असं तुला वाटत होतं, पण त्या रात्री तुझ्या डोक्यावर स्वामीचा हात होता। काही निर्णय घेताना तुला वाटत होतं की कुणीच मार्ग दाखवत नाही, पण आतून आलेल्या एक छोट्याशा आवाजाने तुला चुकीच्या वाटेपासून वाचवलं होतं। काही लोकांना तुझी साथ सोडली आणि तुला वाटत होतं की सगळं संपलं, पण त्याच्या जाण्यामुळे तुझ्या आयुष्यात नवीन लोकांसाठी आणि नवीन संधीसाठी जागा तयार झाले। आज दुःख तुला शिक्षा वाटत आहे, ते सुद्धा तुझ्या जीवनातील सर्वात मोठा धडा
ठरू शकतं. माझ्या स्वामीच्या लेकरांना आजपासून एक गोष्ट बदलून पहा. प्रत्येक सकाळी उठल्यावर लगेच चिंता सुरू करू नका. डोळे उघडल्यावर मनात स्वामी आजचा दिवस तुमच्या चरणी ठेवतो. माझ्या हातून चांगलं कर्म घडू दे. माझं मन चुकीच्या विचारापासून वाचव. माझ्या घरावर कृपा ठेव आणि मी जिथे जाईन तिथे तुमची सावली माझ्यासोबत राहू दे. एवढं मनापासून म्हणा आणि मग तुमचं काम करा. कारण प्रार्थना करून हातावर हात ठेवून बसायचं नाही. प्रार्थना करून धैर्याने कामाला लागायचं आहे. स्वामीवर विश्वास ठेवायचं म्हणजे स्वतःचं कर्तव्य सोडायचं नाही. उलटं मनात भीती असतानाही पाऊल पुढे टाकायचं. तुझ्या आयुष्यात जर आज पैसा कमी असेल तर स्वतःला संपलं समजू नकोस. जर नोकरीची चिंता असेल तर आज एक नवीन प्रयत्न कर. जर व्यवसाय अडचणीत असेल तर चुका शोध आणि पुन्हा नियोजन कर. जर नात्यात दुरावा असेल तर शक्य असेल तिथे शांतपणे संवाद साधत जा. मनात जुनी वेदना असेल तर ते कायमची सोबत घेऊन फिरवू नकोस. प्रत्येक समस्येसाठी आज पूर्ण उत्तर मिळालं असं नाही, पण आज एक पाऊल पुढे टाकता येतं आणि लवकर. अनेकदा स्वामीच्या कृपेचा पहिला संकेत हाच असतो. तुझ्या मनात पुन्हा प्रयत्न करण्याची इच्छा निर्माण होणे. तू इतका थकला आहेस की तुला आता मोठ्या गोष्टी नको आहेत. तुला फक्त शांत झोप हवी आहे. मनात भीती नसलेली एक सकाळ हवी आहे. घरात आनंदाने बोलणारी माणसं हवी आहेत. कोणीतरी मनापासून विचारावं, तू ठीक आहेस ना. एवढीच अपेक्षा आहे आणि हे स्वाभाविक आहे. प्रत्येक वेळी मोठं यश सुख देत असं नाही. कधी कधी मनाला फक्त सुरक्षिततेची भावना हवी असते. म्हणून स्वतःच्या आयुष्यात छोटा शांत क्षणांना महत्त्व दे. सकाळच्या चहा शांतपणे घ्या. नामस्मरण करा. आपल्या माणसाशी प्रेमाने बोला. मुलाच्या चेहऱ्याकडे पहा. आई वडिलाशी 2 शब्द बोला. जीवनातील या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपण मोठ्या सुखाच्या मागे धावत राहतो आणि मग जाणवतं की सुख तर आपल्या जवळच बसलेला होता. लेकरा, ज्यांनी तुला दुखवलं त्याच्याबद्दल विचार करत राहून स्वतःला आणखी दुखवू नकोस. ज्यांनी जे केलं त्याच्या कर्मात राहू दे. तुझं काम म्हणजे स्वतःचं मन वाचवणं. कोणाला माफ करणं म्हणजे पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवलं नाही. कधी माणसाला मनातून सोडावं लागतं, पण स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवावे लागतात. कारण स्वामीची लेकरं द्वेष घेऊन किती दिवस चालणार. तुझ्या मनात नवीन स्वप्नासाठी जागा ठेव. तुझ्या घरात आनंदीसाठी जागा ठेव. तुझ्या भविष्यासाठी संधी दे. भूतकाळाने तुझ्या वर्तमान खाऊ देऊ नकोस. आणि ऐक लेकरा, आज तू स्वामींना मनापासून हाक मारला तर तुला लगेच चमत्कार दिसणार नाही, पण त्याहून तुला लगेच विश्वास जागा होईल. त्याला कमी समजू नकोस. रात्री झोपताना फक्त एवढंच म्हण, स्वामी उद्या माझ्यासाठी काहीतरी घेऊन येणार आहात. हे मला माहीत नाही, पण उद्या उठेन तेव्हा माझ्यासोबत तुम्ही असाल. एवढं विश्वास द्या. आणि अचानक मन शांत झालं तर समज स्वामीची आठवण आली. कधी संकटात योग्य निर्णय सुचला तर समज कोणीतरी आतून हात धरलं. कधी निराश असताना एखाद्या व्यक्तीने प्रेमाने 2 शब्द बोलले तर त्या प्रेमाची किंमत जाण. कारण देवाची कृपा नेहमी आकाशातून चमत्कार बनवून खाली पाठवत नाही. अनेकदा ते साध्या माणसाच्या रूपात, साध्या प्रसंगात आणि साध्या क्षणात आपल्या आयुष्यात येतं. आणि लेकरा, आज तुमच्या मनाला एकच सांगतो, थोडं अजून थांब. थोडं अजून विश्वास ठेव. थोडं अजून प्रयत्न कर. कारण कदाचित तुझ्या दारावर आज निराशा होऊन उभा आहेस. त्याच दाराच्या पलीकडे तुझ्यासाठी नवीन सुरुवात तयार होत असेल तर आज तुला वाटतं की कोणी येणार नाही, पण मनातील असं जीवन ठेव. कदाचित स्वामी तुझ्या दारात प्रत्यक्ष येण्याआधी तुझ्या मनात येतील. तुझी भीती कमी करतील. डोळ्यात पुन्हा आशा आणतील आणि शांतपणे सांगतील, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता डोळे मीट आणि मनात स्वामीचं रूप आण. त्याच्या चरणी तुझ्या सगळ्या चिंता ठेव.
मन स्वामी मला सगळं नको, मला फक्त तुमचा हात माझ्या डोक्यावर हवं. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.